मनसे कार्यकर्ता जे आहेत इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये घुसलेले आहे। काय सांगाल आपण आज या ठिकाणी आंदोलन करत आहात, मला अशी वाटतं टिकली पाहिजे, काय सांगाल आयकर विभागात आलेले आहे? नमस्कार। जसं की सन्माननीय राजसाहेबांनी जो आदेश दिला की ह्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही प्रथमदर्शनी आली पाहिजे आणि जपली पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही ह्या शिवडी विधानसभेतले जे आस्थापना आहेत, मग ते केंद्रशासित केंद्राचे असतील किंवा आपल्या राज्याचे असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमधले असतील, मध्ये आज आम्ही निवेदन देत आहोत की भाषा ही प्रथमदर्शनी दिसली, सदर भाषा ही रोजच्या जीवनामध्ये वापरण्यात यावी, असा आमचा घाट आहे, आग्रह आहे। किती दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे? साधारण आता कसं आहे, एक 15 दिवस ते 1 महिनाभर त्यांना तर द्यावं लागेल, कारण प्रोसिजर जी आहे, कारण ह्यांचं पण सगळं जे काही हेड ऑफिसमधून हल्ल्या जातात गोष्टी, तर त्यांनाही थोडंसं आम्ही वेळ देत आहोत आणि जेवढ्या लवकरात लवकर ही मराठी भाषेचा रोजच्या जीवनामध्ये वापर कसा करतील ह्याकडे आमचं रोज प्रत्येक कार्यालयामध्ये आमचा एक प्रतिनिधी आम्ही तिथे नेमणार आहोत आणि त्या कार्यालयामध्ये ती भाषा वापरली जाते की नाही जात ह्याचा आम्ही आढावा घेणार आहोत। आम्ही घुसलेलो नाहीये, आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलेलो आहे आणि हे सुदैवाने ते आमच्या विधानसभेत आहे, महाराष्ट्रात आहे, तर आम्ही ही सुरुवात आता त्यांच्याकडूनच करत आहोत, कारण शेवटी हे केंद्राचं ऑफिस असल्यामुळे त्यांना आम्ही पहिलं त्यांनाच देणार आहे की केंद्राने जर ही भाषा मान्य केलेली आहे, मराठी दर्जा आम्हाला दिलेला आहे, तर इथूनच सुरुवात करूया असं आम्ही योजलेलं आहे। यापूर्वी असे आदेश आलेलेच आहेत, तरी पण अल्टिमेटम द्यावा लागतो? निश्चित द्यावा लागतो, कारण अनेक ठिकाणी अजून मराठी भाषा जे त्रिभाषिक धोरण जे आखले गेलेलं आहे, ते त्रिभाषिक धोरण नित्य नियमाने वापरण्यात येत नसून त्या संदर्भात आम्ही त्यांची कान उघडणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक जण इथे आलेलो आहे। आता आपल्या विधानसभेमध्ये अनेक बँका आहेत, येस बँक आहे, स्टँडर्ड चार्टर्ड आहेत, बँक ऑफ बडोदा आहे, परत HDFC ॲक्सिस आहे, अशा विविध प्रकारच्या बँका आहेत, त्या बँकांना आम्ही आज भेट देणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।